नमस्कार. आपण आहोत अकोला लोकसभा निवडणुकीच्या दौऱ्यावरती आणि या ठिकाणी आज आपण आहोत दहीहंडा या फाट्यावरती आणि दहीहंडा फाट्यावरती म्हणजेच अकोला रोडवरती या ठिकाणी आपण बघू शकतो की 10 वर्ष या रस्त्याची जे प्रलंबित आहे या संदर्भात आपण काही प्रवासी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत, त्यांना कशा प्रकारचा त्रास या ठिकाणी होतो. कारण हा रस्ता म्हटलं म्हणजे अकोट आणि अकोला सर्वात महत्त्वाचा रस्ता. दादा कुठले आपण? मी या गावचा आहे किनकेळपूर्णाचा. सोडून द्या. किनकेळपूर्णाचा आहे मी. तर 10 वर्षापासून हा रोड खंडित पडलेला आहे. याचं कोण काय वाली आहे आपल्याला काही माहीत नाही, पण तो पूल पण पडलेला आहे. आपण इकडून वेगळा मार्ग काढलेला, पण वेगळा मार्गाचा पण काही पण अजून निदान लागले नाही आहे. 10 वर्ष झाली या गोष्टीले. हा रोड म्हणजे मेन रोड आहे दादा. याच्यापासून काहीच नाही. 10 वर्षापासून आपल्याला काहीच नाही. आपल्याला चौट्याला जाणं म्हटलं तर आठवडी बाजार, आमच्या गावाला चोट्टा बाजार आहे, इथून 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर आपल्याला ऑटो जातात. पण हे पाहू शकता तुम्ही धूळ किती आहे, काय आहे. तर हे पुरं जीवाचे हाल बेहाल होत आहे. संजयभाऊ धोत्रे खासदार अकोला जिल्ह्याचे यांनी अजून काही एक वेळ पण चक्कर मारले नाही इथं. आपण त्यांना वारंवार दोन टर्नमध्ये त्यांना वोटिंग करत आहे, पण त्यांनी अजून आपल्याला काही केलं नाही. हे काय आपल्याला आवश्यकता काय? घर, पाणी आणि रोड. या सडकीचं यांनी काही केलं नाही. तर काय आता कोणाच्या भरोश्यावर काय करा आपल्याला काही समजत नाही. काय करू शकतो आपण? दादा काय वाटतं की हा अकोला रस्ता किती दिवसामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे होता किंवा कधी व्हायला पाहिजे, काय वाटतं संदर्भात? दादा हा रोड आपल्याला जास्तीत जास्त 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजेत होता, पण अद्यापर्यंतही 10 वर्षापासून आता 10 वर्ष झाले कंटिन्यू हा रोड पूर्ण झालेला नाही. अर्धा रोड करतात, अर्धा करत नाही. आता आपण काय काय बोलू शकतो यायले? खासदार म्हणून आपण यायला निवडून दिला, आपण यांना दिल्लीत पाठवलं. दिल्लीत आपले शब्द बोलत नाहीत, आपल्याला तोंड पण यांचं दिसत नाही. काय करू शकतो दादा आपण सांगा? आणखी काही प्रवासी आपल्यासोबत आहेत. दादा तुम्हाला माहिती आहे की नितीन गडकरी आपल्या विदर्भातील केंद्रीय मंत्री हे सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व आपल्या इथं आहे आणि त्यांच्या माध्यमातून देशातील सर्व रस्ते या ठिकाणी तयार झाले आहेत. परंतु अकोट आणि अकोला या रस्त्याची प्रलंबिता का थांबली असं का वाटतं तुम्हाला? काय वाटतं? हे आता संजय धोत्रे साहेब आमचे खासदार आहेत, त्याची कृपा आहे आमच्यावर. आम्ही गधी आहो. फक्त मोदीच्या नावावर त्याला आम्ही मतदान केलं. 15-20 वर्षापासून ते निवडून येऊन राहिले. हा रोड पा आमच्या गाडीला म्हटलं खर्च किती येऊन राहिले, आमचे शॉक ऑफ तुटून राहिले. हे आमच्या इकडे वाहन आहेत, हे जरा वाहन दाखवा आमचे. आणि बघू शकतो या ठिकाणी दादांचे वाहनं सुद्धा आहेत. आमचा हा दहीहंडा रोड आहे. दहीहंडा रोडनं टोंगळ्या एवढ्याला गड्डे पडलेले आहेत. हे आमचे आमदार सावरकर भाऊ, संजय धोत्रे साहेब काही यानं काम केलं नाही. फक्त मोदीच्या नावावर निवडून येतात. आता हा आणखीन प्रचार चालू आहे. कोणते धोत्रे आहेत तर आता ते संजय धोत्रे साहेबांची मुलं फक्त मोदीचा फोटो घेऊन ते प्रचार करून राहिले, बाकी काही कोणी काम करत नाही. अच्छा, आणखी सांगा दादा मला की या रोडवरती तुम्हाला असे कुठले अपघात आढळले का ज्यामुळे रस्त्याचा कुठं आहे, काय सांगणार आपण, काय सांगणार? अपघात तर भाऊ कालच झाला. हा रोड पा कालच अपघात झाला. तिकडून प्रवासी उभे राहतात. हे बस रस्ता दाखवू शकतो कॅमेऱ्यामध्ये. हे बस पा प्रवासी तिथून उभे राहतात. काही वाहनं तिकडून काल 2 टू व्हीलरवाली इथे पडले. एका जणाचा हात मोडला. अपघात दररोजचेच सुरू आहेत. आणि हा रस्ता इतका हा चौथ्यापर्यंत आम्ही आता धंदे केले नाहीत. हे आम्ही इकडे उभे आहो म्हटलं. रोज आपण प्रवासी सोडता बरोबर. आपलं स्वतःचं वाहन आहे, आपण उद्योगधंदा या तुमचं पोटभरणी ही याच रस्त्यावरती आहे. काय वाटतं तुम्हाला, असं वाटतं का की तुमच्या पोटभरणीवरती कुठंतरी माघारी येत आहे किंवा आपल्याला त्रास होता त्या गोष्टीपासून? आमचे तर आता 12 महिन्यापासून आमचे धंदे बसले. हे एकनाथ शिंदे साहेबांना ना त्या बाईसाठी अर्ध तिकीट केलं. आमच्यासारखे असे लाखो लोक म्हटलं बेरोजगार होऊन बसले. म्हटलं आम्हाला खायची सोय नाही आहे. गाड्या विक्री काढल्या तर कोणी गाडी घ्यायलाही तयार नाही. आता आम्ही फटात पडलो. काय अपेक्षा आहेत आपल्या की खरंच आपल्याला सरकारने कुठेतरी आपल्याला खरंच साथ द्यावी किंवा आपल्या सोबत असावं, खंबीरपणे आपल्या पाठीमागे असावं, असं काय वाटतं का तुम्हाला? हा सदर वाटते, पण हे धोत्रे साहेब त्याचा मुलगा काही काम करत नाही. आता काय करावं? दादा आपल्या नागपूर येथील नितीन गडकरी यांनी पूर्ण देशामध्ये रस्त्यांचे जो प्रवाह होता तो कंप्लीट केलेला आहे, परंतु अकोट आणि अकोला रोड हा अजूनही प्रलंबित आहे. या ठिकाणी 4 टर्म्समध्ये कुठलेही आमदार खासदार किंवा कोणीही आजपर्यंत या रस्त्याबद्दल का बोलले असं काय वाटतं तुम्हाला? नितीन गडकरी साहेब जे आहेत ते आपला आदेश जो आहे तो जारी करून देतात की ठीक आहे या रस्त्यानं आपल्याला टाकायचं तेवढं ते देऊन टाकतात. आणि आमदार खासदार जे आहेत हे कधीच येऊन पाहत नाहीत. 10 वर्षापासून ते लोकांचे माना मोडून राहिल्या, मानीचे मणके ते सगळे असे डिले होऊन राहिले आणि ॲक्सिडेंट वगैरे तर खूपच चालू आहेत.
आणि रस्त्याचं जे आहे बेनिफिट हे साधारण माणसाला नाहीच आहे. ते फोर व्हीलर ह्या अनेक गाड्या आहेत, मोटरसायकलांना यांना खूप त्रास आहे. त्या कारणामुळे जे हे करतात नितीन गडकरी साहेब जो आदेश देत आहेत त्या आदेशाचं पालन हे लोक करू शकत नाहीत. आमदार साहेब, खासदार साहेब हे झाले तर वर्षातून 2-3 वर्षातून एक वेळा राऊंड मारतात आणि काय ते रस्त्याचं काय करतील, काहीच नाही करू शकत, दिसतच नाहीत. आणि कोणी म्हणायला गेलं तरी का हो, मग जे आपापले नातेवाईक आहेत त्यांना जवळ करून घेतात आणि बाजूनं ते करून टाकतात आणि आपलेच आपण आहो असे दाखवून बरखास्त करून टाकतात. आज लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार चालू आहे. या रस्त्यावरती आज बरेचशा प्रत्येक पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत, भावी नेते, परंतु त्यांना कुठल्याच प्रकारचा कुठल्याच नागरिकाने कुठला प्रश्न विचारला नाही, असं का? हो, हे बरोबर आहे. कारण आणि एका बाजूला नोट ठेवतात आणि एका बाजूला वोट ठेवतात. त्या कारणामुळे हा मुद्दा बरोबर आहे. तो हेच कारण आहे. जनतेचं जे आहे जनतेपासून खूप जनतेलाच त्रास होऊन राहिला. त्यांना लाईटची सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही, रोडची सुविधा नाही, इतर अनेक जे काही शासनाच्या सुविधा असतील ते सुद्धा भेटत नाहीत. बाकी ठिकाणी असं हे नाही राहत, हे एकाच माळीची मंदी राहतात. त्या कारणामुळे हा त्रास होऊन राहिला सर्व. आपल्यासोबत आणखी काही गावकरी आहेत, आपण त्याच्यासोबत जाणून घ्या. दादा 1-2 मिनिटं आहे ना? दादा मला एक प्रश्न आहे, मला सांगा, 4 कोटी रुपयाचा आजपर्यंत गांधीग्राम हा पूल आपण या ठिकाणी होता, या ठिकाणी 4 कोटीचा पूल एक 10 ते 15 दिवसामध्ये नष्ट झाला. या संदर्भात काय सांगणार आपण? काय वाटतं की हा खरंच पूल बनला होता की आणखी काही याच्यामध्ये इश्यू असेल? तो जो पूल बनला तर असं हास्यास्पद पूल झाला. तो महिनाभर टिकला आणि बस जसे ते. आज किती अंतर वाढलंय आपलं अकोल्याचं अंतर? आता आज रोजी 4 ते 5 किलोमीटर अंतर वाढलेलं आहे इकडून गांधीग्राम मार्गे कोपाखेड मार्गे समजा. कुठल्याच लोकप्रतिनिधी याच्यावरती लक्ष दिलं नाही किंवा कुठल्याच लोकप्रतिनिधी आपण का गेलो त्यांच्याकडे? यात कसं आहे, काय दादा काय तो 4 कोटीचा भ्रष्टाचार झाला, पैसे खाल्ले त्यानं, काय सांगतील ते. 8 दिवसात तो पूल वाहून गेला. तो जो गांधीग्रामचा पूल आहे तो 8 दिवसात वाहून गेला. 4 कोटी रुपये खाली माती टाकली, त्याच्यावर गोटे पाईप. 8 दिवसात त्या अवकानी पावसाळ्याच्या आधीच तो पूल वाहून गेला. तो भ्रष्टाचारच झाला. असं वाटतं का की हा आपला रस्ता लवकरात लवकर व्हावा असं तर वाटते, पण हे जोपर्यंत असे खासदार आहेत तोपर्यंत काही आम्हाला आशा नाही की हा रस्ता बनणार आहे. रस्ता बनणार नाही हा. निश्चितच लोकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत, आपण बघू शकतो. इंडिया न्यूज लाईव्ह अकोट मध्ये 50 किलोमीटर रस्ता हा एक 72 तासामध्ये बनवला, परंतु अकोट अकोला रोड हा का बनत नाही असं मला वाटतं का? गडकरी साहेबाचं आपल्या मनात एक नंबर म्हणजे व्यक्तिमत्व असं आहे की या गाव आपल्या जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवरच नाही तर देश पातळीवर एक नंबर काम केलेलं आहे. पण आपल्या विदर्भातच का असं, जर विदर्भात 72 तासात तिकडे रोड बांधून राहिले तर 10 वर्षापासून या रोडचं काम खंडित का, असं गडकरी साहेबांना आपला सवाल आहे. पण हे कसं काय, काहून आहे असं? या रोडनं एवढे अपघात होतात, गडकरी साहेब माहीत पण नसेल गडकरी साहेबाला. पण हे या रोडचं एक साईडचं काम झालेलं आहे, ते पण आताच झालं. 10 दिवस झाले, फक्त 10 दिवस या गोष्टी, 12 दिवस ना. पण निवडणूक जवळ आली म्हणून हे असं. याचं कारण मला माहित आहे. याचं कारण मला माहित आहे की हा रोड का होऊ शकत नाही. कारण की त्यांना असा मज्जा आलेला आहे की मोदी साहेबांमुळे आपण निवडूनच येतो. आपण कामं करा नका करू तरी आपण निवडून येतो, म्हणून हे असं आहे. आज हा रस्ता प्रलंबित आहे आपला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 कोटी रुपये सुद्धा आपले नुकसानीत झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला 5 किलोमीटर रस्ता सुद्धा वाढला. आता तुम्हाला काय वाटतं की कुठेतरी वाटतं का की याच्यामध्ये बदल व्हावा काही? हा, बदल व्हायलाच पाहिजे. कोण की तर काहीच कामाची गोष्ट नाही. हे सरकारवर समजा हे निवडून आले आमदार खासदार, पण हे जसं पण तसा विकास होऊन आला आहे जिल्ह्यात. आपल्यासोबत काही महिला वर्ग या ठिकाणी आहे आणि आपण जाणून घेऊया, ते दररोज या रस्त्याने जाण्याने करतात. त्यांचे ये जा असल्यामुळे त्यांचा कामाचा जो मार्ग आहे हा अकोट अकोला रोडच आहे. काकू काय असते, आपण रोज या कामाला जाता, काय वाटतं या अकोला रस्त्यामुळे मग तुम्हाला काय त्रास होत आहे? असं टोंगे दुखतात, डोळ्यात धूर जाते, कंबर दुखते, त्रास आहे बा. काय वाटते सरकारने आजपर्यंत बाकी सर्व रस्ते केले, हाच रस्ता का होत नाही बरं? हो, हा व्हायलाच पाहिजे. हा रस्ता दांडा अकोला
अकोला अकोट तुम्हाला त्रास होतो का कुठं शारीरिक त्रास होतो का कुठं होते होते काय त्रास होतो असे कंबर टोंगे दुखतात. काय सांगणार काकू काय सांगणार आपण प्रवासी आहात आपण जाण्याने करता काय वाटतं खरंच डोळ्याला कमी दिसते. अच्छा डोळ्याने कमी दिसतं हा. काय काय सांगणार कमरेचा त्रास होते, झटके बसता, मनक्यात ऑपरेशन झालेलं आहे, रस्ते चांगले नाही, याच्याकडे दुर्लक्ष आहे यांचं सर्व. करत नाही, हो म्हणतात करत नाही रस्ते. 10 वर्ष झालं असंच चालू आहे आता काय वाटतं आपल्याला आता काय वाटतं, आता त्रास हे रोड चांगले करा यांनी, सर्व व्यवस्थित व्यवस्था सर्व करा का. बघितले का तुम्ही अपघात बघितले का रस्त्यामुळे हो, बघितले मी अपघात, पुष्कळ अपघात. बघू शकतो काही महिलांच्या सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आहेत त्यांना सुद्धा त्रास होतोय आणि खरंच हा मानसिक त्रास खूप वाढलेला आहे शारीरिक सुद्धा त्रास वाढलेला आहे या ठिकाणी